करतोयस? झोपलोय, घोरतोय. आवाज नाही आला तुला घोरण्याचा? सांग ना काय करतोयस? अरे माझे शूज दिसतात. घरात बसून बसून कंटाळलेत. म्हटलं आज जरा त्यांना फिरवून आणतो. हा त्यांना घेऊन जरा बाहेर दाखवतो ना जग सगळं. अरे मग काय करतोय काय करतोय काय? माणूस ऑफिसला जाताना काय करतो? ऑफिसची तयारी करतो. अजून काय करतो? प्रॉब्लेम काय तुला माझ्याशी? मी सरळ विचारते तर सरळ उत्तर दे ना. कसं बोलतोस? आता स्वतःचा डब्बा स्वतः घे, स्वतःच्या वस्तू पण स्वतः घे. मी तुला काहीही देणार नाहीये. सारखं काय रे? तुला माझी सकाळ किंमतच सकाळी नाहीये नको का? ना किरकिर करूस यार. गप्प बस ना प्लीज. ठीक आहे, नाही करत किरकिर. आधी प्रॉमिस कर. काय? प्रॉमिस कर, तू पण चिडचिड नाही करणार. अरे तू किरकिर नाही केलीस तर मी चिडचिड का करेन? करेक्ट आहे. नको, मी इस्त्री केल्या आताच नको सगळं खराब करूस प्लीज. ओके बरं, असंच थांब. मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली ती पटकन घेऊन येते. कशाला काय? ए अगं ही गेली. हा आता बोला. सकाळ सकाळी आज आठवण काढलीत. आता तुम्ही आमची आठवण काढत नाही म्हटल्यावर ते आम्हालाच आठवण काढावी लागेल ना. कसा आहेस मित्रा? अच्छा गप्पा मारायला फोन केल्या का? एक काम करतो, ऑफिसला जातो, पोहोचतो व्यवस्थित, मस्त निवांत बोलू मग तासभर. चालेल? अरे बापरे, मोठी माणसं हा. ओरिजिनल खांडेकर, बिझी माणूस. सॉरी आता मुद्द्याचं बोलतो. उद्या येऊन भेट मला. हं? ए ऐक ना बाबा, मला ना ऑफिस आहे, कामं असतात, उद्या वगैरे नाही जमणार मला. ए तुला काय मी तुझी गर्लफ्रेंड वाटलं काय? उद्या दुपारी 2 वाजता मला DK रोडवरती येऊन भेटायचं. आणि जर नाही आलास ना तर मी स्वतः येईन तुझ्या ऑफिसला. परवडेल का तुला मग? अरे काय प्रत्येक वेळी यायची धमकी देतो रे? कोण समजता कोण तुम्ही मला? सगळ्यांचा नोकर झालोय मी. तिथे घरामध्ये तारिणीचा, ऑफिसमध्ये कौशिकीचा, बाहेर तू आहेसच. ये भेटायला येतो, पण ना थोडंसं जपून भेटावं लागेल, कारण त्या केदारचं लक्ष असतं माझ्यावर. परत तो तारिणीला सांगेल, तारिणी तुझी चौकशी करेल परत माझ्याकडे. ए माझा काय संबंध आहे त्याची? तुझा काय संबंध? अरे बाबा तुझ्यामुळे तर अडकलोय मी. इकडे घरी आला होतास ना माझ्या, तेव्हा पाहिलं होतं ना तारिणीने. बरं तेव्हा मी काहीतरी खोटं कारण देऊन सगळं व्यवस्थित केलं होतं, तर लग्नात आलास. लग्नात काय तुला शुभेच्छा द्यायच्या होत्या? माझ्या लग्नात येऊन स्वतः फोनवर बोलू शकला असतास ना जे काय बोलायचं ते. तू तुझ्या लग्नातला त्या अल्बम मधला फोटो दाखवून अजूनही तारिणी ब्लॅकमेल करते मला, कळलं का? अरे आजपर्यंत पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. ही छटाक पोरगी काय पोहोचणार आहे? अरे हो बाबा, तू खूप मोठा शहाणा आहेस. मला तुझी काळजी नाहीये, मला दुनियेची चिंता नाहीये, मला माझी स्वतःची काळजी आहे. ती तारिणी परत कौशिकीत. हा ठीक आहे उद्या ना. हा ठीक आहे येतो. हा बरेच दिवस भेटलो पण नाही. चल येतो, बाय. गुड बाय युवराज. युई सरप्राईज. माझ्या गळ्यात घालायला पट्टा आणलास, ती तारिणीने घातलाय तसा ऑलरेडी. हा मला कंट्रोल करायला निघालात का तुम्ही सगळे? कसं बोलतोस रे? किती प्रेमाने आणली मी तुझ्यासाठी ही टाय. बरं मला सांग, कोणती आवडली, ही की ही? ही बघ ना, मॅचिंग आहे तुला. मॅच करायची असेल ना, बुद्धी मॅच कर माझी. जमलं तर अक्कल कळलं का? हे ठेव तुझ्याकडेच, बांध तुझ्या गळ्यामध्ये. इथे ना अशी घट्ट बांध, म्हणजे काय इथली नस दबून ना इथे पटकन मेंदू सुरू होईल तुझा. असं होतं? बघ ना करून बघ. पण मग ब्रीदिंगला प्रॉब्लेम ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या रॅकेट संदर्भात इन्फॉर्मेशन मिळाली. कदाचित तुझ्या केसबद्दल पण काहीतरी लीड मिळू शकते. रिअली? गेल्या काही दिवसात बेपत्ता होण्याच्या किंवा किडनॅपिंगच्या केसेस खूप वाढल्या. या लहान मुलांना किडनॅप करतात, त्यांना ड्रग देऊन बेशुद्ध केलं जातं आणि त्यांचे ऑर्गन्स काढतात. बेपत्ता झालेल्यांपैकी काही मुलांची प्रेत ही संजीवनी हॉस्पिटलमध्ये सापडली आहेत. हे गेल्या काही महिन्यातले मिसिंग रिपोर्ट्स आणि हे फोटोज. बॉस आहे हॉस्पिटलचं बिल. नाही पण या केसेसपैकी एकही केस या संजीवनी हॉस्पिटलच्या एरियामधली नाहीये. बॉस, कोणी लहान मुलांसोबत इतकं वाईट कसं वागू शकतो?
बॉस यांचे ऑर्गन्स पण पूर्ण डेव्हलप झालेले नसतात. हे सगळं ऐकूनच अंगावरती काटा येतोय. फातिमा, बॉस मिळालेली इन्फॉर्मेशन 100% शुअर आहे. सॉरी पण आय मीन लहान मुलांचे ऑर्गन्स ट्रान्सप्लांट करणं इज अ कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. येस, मला माहिती आहे. त्यामुळे ते ट्रान्सप्लांट करणं इतकं सहजासहजी शक्य होत नाही. पण जी काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती 100% ट्रस्टेड आहे. आणि तू बघ ना, संजीवनी हॉस्पिटलच्या एरियामधली कुठलीच केस दिसत नाही आहे. झूम कर. येस बॉस. हा जो काही एरिया आहे हा इंडस्ट्रियल एरिया. करेक्ट. म्हणजे ह्या ज्या फॅक्टरीज आहेत ह्या सगळ्या कत्री. हो बॉस, गेल्या कित्येक वर्षापासून सगळ्या फॅक्टरीज बंद पडल्यात. म्हणजे जर माणसांना इथे लपवायचं असेल तर त्याच्यासाठी बॉस अगदीच उत्तम जागा आहे. कुत्रही फिरकत नसेल तिथे. म्हणजे बेपत्ता झालेली मुलं बेवारस प्रेत बनून बाहेर पडतात. आणि यापेक्षा सगळ्यात जवळची जागा आहे संजीवनी हॉस्पिटलचं शवागृह. म्हणजे जे काही घडत असणार आहे ते ह्याच एरियामध्ये घडत असणार आहे. टीम बॉस ह्या एरियामध्ये सर्च सुरू करा. आपल्याला नक्की काही ना काहीतरी लिंक तिकडनं सापडू शकते. ठीक आहे, याचा काहीच उपयोग नाही. सॉरी बॉस, आय मीन आपल्याला तिथे जाऊन काहीच हाती लागणार नाही. बॉसची टिप कधी चुकीची नसते आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा. पण मी माणूस आहे, माझ्याकडनं सुद्धा चूक होऊच शकते ना. तू तिला बोलू तर दे, तिचं म्हणणं तरी आपण एकदा ऐकून घेऊयात. गो ऑन रेवा. थँक्यू बॉस. मला असं वाटतं या केससाठी आपल्याला रिव्हर्स सायकोलॉजी अप्लाय केली पाहिजे. कशी? म्हणजे गुन्हा कसा घडलाय हे तर आपल्याला माहिती आहे, पण गुन्हा कसा लपवला जातोय याच्यावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला गुन्हेगारांबरोबर पुरावे सुद्धा मिळतील. गुन्हेगारांनी हा गुन्हा लपवण्यासाठी रेकॉर्ड बरोबर छेडछाड केलेली असणार. म्हणजेच हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूम मध्ये काही ना काहीतरी लूपहोल असणार जो आपण शोधून काढू शकतो. याचाच अर्थ आपल्याला शवागृह नाही, रेकॉर्ड रूम चेक केली पाहिजे. गुड पॉइंट, आय अग्री. आता आपल्याला लवकरात लवकर त्या हॉस्पिटलची रेकॉर्ड रूम चेक केली पाहिजे. रेवा, तू तुझ्या कामाला लाग, कारण टीम तारिणीमधला हा तुझा पहिला टास्क आहे. येस बॉस. प्लॅन असा आहे की तू आणि रेवा हॉस्पिटलची रेकॉर्ड रूम चेक करा. मी, कमांडर आणि फातिमा इंडस्ट्रियल एरियामध्ये शोधाशोध करू. कत्री तिकडे नजर ठेवेल. आणि टेक्नो, त्या एरियामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या तू ड्रोनने चेक करशील. येस बॉस. आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी पोचायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय. जय हिंद.